हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा एकदा 2024ची उमेदवारी जाहीर झाली आणि त्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या हिंगोलीच्या निवासस्थानी मोठी रेलचेल सुरू आहे। मिठाई भरून महिलांनी औक्षण करून जे आहे ते त्यांचं स्वागत करण्यात आले आहे। काय कसा आनंद आहे आज? मनापासून खूप आनंद होत आहे। परत एकदा विश्वास पक्षाने माझ्यावरती टाकलेला आहे। या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा या सर्वांचे मनापासून आभार मानतो। आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांनी शिफारस केलेली होती। माननीय मुख्यमंत्री साहेबांचे विशेष मी आभार मानेन की त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि जो काही मोदी साहेबांचा नारा आहे 400 पार, त्या नाऱ्यामध्ये एक आवाज आमचा हिंगोलीचा असणार आहे। संघर्ष करावा लागला थोडाफार? मला असं वाटत नाही संघर्ष करावा लागला, कारण युतीमध्ये मित्रपक्षांची सुद्धा मागणी होती, परंतु स्पर्धा होती, निकोप होती। कुठल्याही प्रकारची मनामध्ये कटुता नाही आहे, शत्रुत्व नाही आहेत आणि सर्व आमदार भाजपचे असतील, आमचे राष्ट्रवादी पक्षाचे असतील, सर्वांना मी फोन केलेले आहेत, सर्वांशी बोललेले आहेत आणि सर्वजण मनापासून एका दिलानं आम्ही कामाला लागू आणि ही जागा जिंकून दाखवू। ही जागा जी आहे, हेमंत पाटील खासदार होणार की नाही यासाठी ही लढाई नाही आहे, तर या देशाचे पंतप्रधान कोण असणार आहेत यासाठी ही लढाई आहे। आणि निश्चित या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी असतील आणि त्यांच्यासाठी एक मत आमचं हिंगोलीचं असणार आहे। कालपर्यंत भाजपने ह्या जागेवरती दावा केला होता, काय भाजपच्या आमदारांचं किंवा इथल्या श्रेष्ठ श्रेणीचं बोलणं झालंय काय? कालच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची मी स्वतः भेट घेतलेली आहे। त्यांनी मला ही जागा जिंकण्याच्या संदर्भामध्ये काही मंत्रसुद्धा दिलेले आहेत आणि निश्चित भाजपचे मोठे नेते या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेची सुद्धा मागणी मी इथं केलेली आहे। कारण मोदी साहेबांनी लिगो एक आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा 2600 कोटी रुपये आमच्या या मागास भागाला दिलेले आहेत, तर त्या निमित्तानं औंढा नागनाथ इथं एखाद्या वेळेस मोदी साहेबांची सभा होऊ शकते, योगी साहेबांची सभा होऊ शकते आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब या प्रचारात उतरणार आहेत। 2 सभा त्यांच्या पण होणार आहेत आणि सर्व आमदार हिंगोलीचे आमचे माननीय तानाजीराव मुटकुळे साहेब, माननीय ससाने साहेब, त्याचबरोबर भीमरावजी केराम, आमचे वसमतचे राजू नवघरे आणि स्थानिक शिवसेनेचे आमचे संतोषराव बांगर, सर्वच आमदार ताकदीनं आजपासूनच कामाला लागलेले आहेत। कसं असणार आहे आजच्या घडीला, आताच्या घडीला तरी शिवसेना विरुद्ध शिवसेना असंच या ठिकाणी फाईट होईल असं वाटतं? कसं आव्हान असणार आहे नागेश पाटील आष्टेकरांचं? मला त्यांचं विशेष असं आव्हान वाटत नाही, कारण एक दिशाहीन असलेली पार्टी, कुठल्याही प्रकारचा अजेंडा नाही, कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नाही, कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम नाही। आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे। सिंचनामध्ये मोठं काम केलेलं आहे। जवळपास लाखभर एकर जमीन पूर्णा नदीवरचे बंधारे असतील, पेनगंगा नदीवरचे बंधारे असतील या माध्यमातून भिजणार आहे। बंद पडलेल्या साखर कारखाना, वसंत सहकारी साखर कारखाना चालू केलेला आहे। त्याचबरोबर लिगोसारखी आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा जी 14 वर्षापासून ठप्प पडलेली होती ती कार्यान्वित झालेली आहे। हळद संशोधन केंद्र झालेलं आहे। माहूर असेल, औंढा नागनाथ असेल, इथले प्राधिकरण, त्यांचा विकास या संदर्भामध्ये ठोस पाऊल उचललं गेलेलं आहे आणि हिंगोली हे जगाच्या नकाशावरती आता उदयाला आलेलं आहे। तुमचा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास होता, अमित शहा शब्द पाळतील ही तुमची वाक्यरचना होती, शब्द पाळला? निश्चित माननीय अमित शहा साहेब जो काही शब्द देतात ते पाळतात याची प्रचिती मला आलेली आहे आणि त्यांनी जो काही शब्द दिलेला होता तो पाळलेला आहे। आणि निश्चित शिवसेना आणि भाजप ही गेल्या 35 वर्षापासून अभेद्य अशी ही युती आहे आणि ही युती कायम राहील आणि निश्चित या लोकसभा मतदारसंघावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। बहुत शेवटचा प्रश्न करतो, अमित शहानी तुमचा शब्द पाळला, मात्र तुमचे माजी नेते उद्धव ठाकरे म्हणतात अमित शहा शब्द पाळत नाहीत, आता खरं खोटं काय, तुमचा शब्द पाळला? मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे आणि मला प्रचिती आहे की ते शब्द पाळतात आणि जे काही शब्द देतात तसं करून दाखवतात, ही मला स्वतः प्रचिती आलेली आहे। शब्द पेललाय तुम्ही, आता कसं या शब्दाचं उत्तर अमित शहाकडे? या देशाचा नारा आहे की अब की बार 400 पार आणि या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी झाले पाहिजे। मोदी साहेब पंतप्रधान होण्यासाठी एक मत आमचं हिंगोलीकरांचं निश्चित संसदेमध्ये असणार आहे। ते प्राणपणाने आम्ही जपू आणि परत एकदा हिंदुत्वाचा भगवा झेंडा हिंगोली लोकसभा मतदारसंघावर फडकून दाखवू। शेवटचा एक प्रश्न घेतो, कसा असणार आहे आजपासून येणाऱ्या काळापर्यंतचा प्रचार आणि या प्रचारामध्ये स्टार प्रचारक म्हणून कोण येणार, काही सेलिब्रिटीला आपण निमंत्रित करणार आहेत का? या निवडणुकीमध्ये या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, योगी साहेब, त्याचबरोबर राज ठाकरे साहेब, महादेवजी जानकर,
पाशा पटेल, माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः तर येणारच आहेत, श्रीकांत शिंदे साहेब येणार आहेत, फडणवीस साहेब येणार आहेत, ही सगळी मंडळी हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जागोजागी सभा घेणार आहेत. निश्चितच हे होते खासदार हेमंत पाटील. येणाऱ्या काळामध्ये प्रचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याच्या बाहेरचे जे बडे नेते आहेत ते योगी असतील, याच्यासह अनेक सेलिब्रिटीसुद्धा या प्रचारामध्ये सहभागी होणार असल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.